महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान। अमित शहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यामधून संजय राऊतांची बोचरी टीका। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। पावसाचा जोर ओसरला तरीही पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ। जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरणामध्ये उणे 22% इतका पाणीसाठा। जायकवाडी धरणामध्ये फक्त 4% पाणीसाठा शिल्लक। पुण्यामधल्या पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना। रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेला कारची धडक, महिला जखमी, चालक पसार। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल। आरक्षणाच्या प्रश्नावरती काय भूमिका मांडणार याची उत्कंठा। नीटच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जीडीपी मध्ये 8.2% वाढ। उत्तर प्रदेश उत्तराखंड सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका। कावडियांच्या रस्त्यावरच्या दुकानांच्या पाट्या बदलण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती। जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही। केंद्र सरकारचं संसदेमध्ये स्पष्टीकरण। प्रणिती शिंदे यांनी विचारला होता प्रश्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।